हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 7वा बघितलेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 8वा बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. दोघेही आनंदाने उड्या मारत असतात की घड्याळाकडे लक्ष जाते. 1 वाजत आहे रात्रीचा. चल झोप, नाहीतर सकाळी जाग येणार नाही दी. अगं माझा क्लास आहे. त्याच्या दोघेही झोपून जातात. आज कितीतरी दिवसांनी संध्याला शांत झोप लागली. इकडे सकाळी मंगलताई आणि मंगेशराव सकाळच्या चहाची वाट बघत बसलेले असतात की तेवढ्यात मॉर्निंग वॉक करून अक्षय आत येतो. त्याला बघत मंगलताई, आज चहा भेटेल असं वाटत नाही. त्यावर अक्षय, का झालं आई? त्यावर मंगलताई कुसक्यापणे, अरे संध्या नाही तर तुझी दुसरी बायको चहा देईल असं वाटलं, पण तिची कदाचित अजून झोपच व्हायची आहे. त्यावर अक्षय, मी बघतो असं म्हणत रूममध्ये जातो तर ॲना वर्कआउट करीत होती. तिला बघताच अक्षय, ॲना तू उठली आहे तर चहा का नाही केला? ॲना दम टाकीत, केला ना, पिला पण. अक्षय आश्चर्याने, तू पिला आणि आई पप्पांना का नाही दिला? त्यावर ॲना, अरे मी ग्रीन टी घेते ना, ते तर मिल्कचा चहा घेतात, त्यांनी का नाही केला? त्यावर अक्षय ॲनाला म्हणत, आता संध्या नाही तर त्यांना चहा करून देणं तुझं काम आहे ना. जा, ते वेट करीत आहे, तू जाऊन चहा टाक. त्यावर ॲना ओके करते, पण मी कधी केला नाही. त्यावर अक्षय, काही नाही त्यात, हाफ मिल्क हाफ वॉटर घे, त्यात शुगर ॲड कर आणि टी पावडर ॲड कर, बस थोडा उकळू दे, झाला चहा रेडी. ॲना, ओ एवढा सोपा आहे. ॲना चहा बनवून मंगलताई आणि मंगेशरावांना देते. ते घूट घेतात. दोघांच्याही तोंडाची चव जाते. त्यावर मंगेशराव बोलतात, मंगल हा असा चहा पिण्यापेक्षा न पिलेला बरा, मी बाहेरच जाऊन पितो. ॲनाला वाईट वाटते. तिने बनवलेला चहा आवडला नाही बघून ती एका बाईला आणते जी संध्या येईपर्यंत रोज स्वयंपाक आणि नाश्ता करेन. पण ती बाई इतका बेचव स्वयंपाक करते की अक्षयला सुद्धा जेवण जात नाही. कसाबसा एक चपाती खाऊन तो हात धुतो आणि ॲनाला बोलतो, प्लीज ती बाई बदल. अगं हा काय स्वयंपाक आहे, तिला कुठलीच भाजी धड जमत नाही. त्यानंतर मंगलताई ॲनाला बघून, त्यापेक्षा तूच का बनवीत नाही स्वयंपाक? त्यावर ॲना लगेच, मला तो बनवता येत नाही आणि मला त्यात इंटरेस्ट पण नाही. मंगलताई त्रासिकपणे, घ्या म्हणजे एकतर असे बेचव जेवण करा नाहीतर उपाशी मरा. आताही या थकल्या वयात मलाच करावा लागेल वाटतं स्वयंपाक. त्यावर अक्षय इशाऱ्याने ॲनाला स्वयंपाक शिक म्हणून सांगतो, पण उलट तीच त्याच्यावर डोळे काढून इशाऱ्यात नाही जमणार असं सांगते. अक्षयला असं वाटतं, कुठे फसलो. असेच 2 दिवस जातात. रमाकांतराव अजूनही संध्याशी बोलत नाही. तसे ते घरात कुणाशीच जास्त बोलत नाही. सुरेखाताई सुद्धा संध्याशी जेवढ्यात तेवढं बोलतात, पण संध्या मात्र आशावादी असते की मम्मी पप्पांचा राग लवकरच जाईल. संध्या हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती की इतक्यात मीनू कॉलेजमधून येते आणि घाईघाईने संध्याचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन जाते. संध्या वैतागून, का हे मीनू? अगं फिल्मचा क्लायमॅक्स सुरू होता आणि तू मला आत घेऊन आली. मीनू तोंड वेंगाळत, काय ती बोर फिल्म बघते, त्यापेक्षा मी जे आणलं ते बघ. आणि ती बॅगमध्ये हात घालून एक पेपर पॅकेट काढून संध्याला देते. संध्या संशयाने ते पॅकेट ओपन करते आणि त्यातून 2 राख्या काढते. त्या राख्या हातात घेत ती आश्चर्याने मीनूला बघते. मीनू हसत, अगं उद्या रक्षाबंधन आहे, विसरली का? संध्या डोक्यावर हात मारत, अगं माझ्या लक्षातच नव्हते राखीचं. त्यावर मीनू, उद्या लवकर तयार राहा, आपण पप्पांना राखी बांधूया. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असल्याने मीनू आणि संध्या दोघेही लवकर तयार होतात. सुरेखाताई रमाकांतरावांना समजावते, अहो आज रक्षाबंधन आहे, मुली राखी बांधण्यासाठी खूप हौशेने तयारी करीत आहे, तेव्हा बोलून घ्या आज. असा किती दिवस अबोला धरणार? चुकली तर आपलीच मुलगी आहे. असं मूकपणे राखी बांधणं बरं नाही दिसत. तुम्हाला आठवते लहानपणी राख्यांचे दुकान बघून हट्टाने राखी मागून घेतली होती आणि मग कुणाला बांधू म्हणून रडू लागली तर तुम्ही हात पुढे केला आणि राखी बांधून घेतली. त्यानंतर दरवर्षी ती तुम्हाला राखी बांधू लागली. तिच्यानंतर मीनू झाली तर तीही तिचं बघून तुम्हालाच राखी बांधू लागली. रमाकांतराव जुन्या आठवणीत रमत,
दिवस किती लवकर जातात. लहानगी संध्या कधी मोठी झाली, लग्न झाले तरी कळलं नाही. संध्याकाळी रमाकांतराव तयार होऊन पेपर वाचीत बसतात. तेवढ्यात मीनू येऊन एक चौरंग ठेवते. पप्पा बसा ना. त्यानंतर रमाकांतराव त्या चौरंगावर बसतात आणि आतून संध्या आरतीचे तामण घेऊन येते. लाल रंगाची शिफॉनची साडी, तिचा गोरा रंग अधिकच खुलवत होती. त्यात कर्ली केलेले केस एका क्लचरमध्ये अडकवले होते. त्यातूनच काही बटा सुटून चेहऱ्यावर येत होत्या. कपाळावर छोटी लाल टिकली आणि डोळ्यात काजळ. आज संध्या अतिशय सुंदर दिसत होती. त्यात तिची निरागस अवखळ स्माईल तर भरच घालीत होती. रमाकांतराव तिला बघतच राहतात. मनात येते, माझी इतकी सुंदर मुलगी, पण काय आहे तिच्या नशिबात? का देवाने तिला आपल्या हक्काच्या घरात बाजूला केलं? आणि ते न राहून ओक्साबोक्सी रडू लागतात. त्यांना रडताना बघून सगळे शॉक होतात. काळजीने सगळे त्यांच्या जवळ येतात. संध्या पण तामण बाजूला ठेवून त्यांच्या जवळ बसते. पप्पा काय झालं? तुम्ही असे का रडत आहात? मीनू पण पप्पांना रडताना बघून रडायला लागते. आजी काळजीने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत, रमाकांत अरे काय झालं? का रडत आहे तू? त्यावर रमाकांतराव आपल्या चेहऱ्यावरचे हात काढून रडतच, आई काय कमी आहे ग माझ्या संधूत? सगळ्यात जास्त सुंदर, शिकलेली आहे, स्वयंपाकात तर हुशार, सगळ्यांना सांभाळून घेणारी, तरीही तिचे नशीब असे का? का देवाने माझ्या संध्याच्या नशिबात पतीचे प्रेम नाही लिहिले? काय पाप केलं ग तिने? तिचे शब्द ऐकून सुरेखाताई पण रडायला लागते. आजी मात्र हळवी होत त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असते. संध्या जवळ येते. पप्पा मी ठीक आहे, सुखी आहे. तुम्ही असे काय विचार करता की मी बाजूला आहे म्हणून? पप्पा आपले डोळे फुसत, बाजूला नाही तर काय? आता तो संसार तुझा राहिला कुठे? ज्यावेळी तू घरात सवत आणली तेव्हाच तो संसार तुझ्या हातून गेला. आता तू तिथे फक्त आहे म्हणून आहे. हे ऐकून संध्याचा कंठ दाटून येतो, पण तरीही स्वतःला सांभाळत, असं असेल तर तो संसार माझा कधीच नव्हता पप्पा. यांना यायच्या आधीपासून अक्षय फक्त तिचेच होते आणि राहिले ते माझे कधीच नव्हते. आमचं लग्न झालं, लोकांच्या नजरेत मी त्यांची पत्नी झाले, पण त्यांच्यासाठी मी त्यांची पत्नी कधीच नव्हती. त्यांनी मला कधीच पत्नीचा दर्जा नाही दिला. आज जी मी तुम्हाला त्या घरात वेगळी वाटते ना, मी लग्न झाल्यापासूनच आहे. रमाकांतराव चिडून, मग तू इतके दिवस का लपवून ठेवलं होतं? तेव्हा सांगायला पाहिजे होतं. त्यावर संध्या, मी त्यांच्या आईला सांगितलं. त्या म्हणाल्या की काही दिवस थांब, हळूहळू तो तुझ्याकडे ओढला जाईल आणि मग तो तुझाच आहे. म्हणून मी वाट बघितली, पण ते कधी ॲनाला विसरूच शकले नाही. उलट तिच्याशी दुरावल्यामुळे ते अधिकच डिस्टर्ब राहू लागले. मग मी काय करू? दोघांपैकी एक तरी सुखी राहील म्हणून मला हे सगळं करावं लागलं. त्यावर रमाकांतराव, मला त्याचं काही करायचं नाही. मला माझी मुलगी सुखी झालेली बघायची आहे. त्यावर संध्या पप्पांच्या हातावर हात ठेवत, पप्पा मी सुखी आहे. तुम्हाला का असं वाटतं की मुलीचं सुख फक्त पती आणि संसारात असतं? त्यावर रमाकांतराव, कारण तेच खरं आहे. मुलीचं स्वतःचं हक्काचं घर असेल, काळजी घेणारा नवरा असेल, तिचा स्वतःचा संसार असेल, त्यातच मुलीचं आणि तिच्या आईवडिलांचं सुख असतं. सुरेखाताई मध्येच, हो संध्या, तुझे पप्पा बोलतात ते बरोबर आहे. तू त्या अक्षयशी डिवोर्स घे, आम्ही तुझ्यासाठी दुसरा मुलगा बघतो. तुझेही दुसरं लग्न करू. त्यावर संध्या चिडून, मम्मी मला लग्न नाही करायचे. त्यावर रमाकांतराव, मग का आयुष्यभर त्यांच्या दोघांच्या मध्ये राहायचं आहे? त्यावर संध्या, तसं नाही पप्पा, पण मला थोडा वेळ तरी द्या. आणि खाली मान घालीत हळू आवाजात, मला अक्षयला विसरायला थोडा वेळ पाहिजे. मी अजूनही अक्षयवरच प्रेम करते. त्यावर पप्पा चिडून, काय तू त्या मूर्ख माणसावर प्रेम करते? अगं काय आहे त्याच्यात? एक नंबरचा लंपट माणूस आहे. घरात बायको असताना दुसऱ्या मुलीवर प्रेम काय करतो आणि तुझा थोडाही विचार न करता लग्नही करतो. या अशा माणसावर तू प्रेम करते? बेअक्कल लंपट कुठला? त्यावर संध्या, पप्पा त्यांना काही म्हणू नका, ते तसे नाही आहेत. आजी त्यांच्या मध्ये पडत, अरे शांत व्हा आता. दिवस काय, प्रसंग काय आणि तुम्ही काय घेऊन बसले? रमाकांता तू मुकाट्याने आता राखी बांध. कुणीही काहीही बोलायचं नाही आता ह्या विषयावर. त्यावर रमाकांतराव, एक मिनिट, माझी एक अट आहे. जर ती मान्य असेल तरच मी ही राखी बांधेन, नाहीतर नाही. त्यावर सुरेखाताई, अहो काय बोलत आहात तुम्ही? त्यावर आजी, रमाकांता, आपल्याच मुलींसोबत कुणी अशी अट ठेवतं का? त्यावर रमाकांतराव, आई तू गप्प बस. माझ्याकडे दुसरा पर्याय कुठे ठेवलाय तुझ्या संधूने? मग काय करू? त्यावर संध्या, ठीक आहे पप्पा, काय आहे तुमची अट? पप्पा हेच की तू आता यापुढे फक्त स्वतःचा विचार करशील
आणि दुसरं लग्न करायला तयार होशील. त्यानंतर संध्या पप्पाजवळ जात त्यांच्या हातात आपला हात ठेवत, पप्पा मी प्रॉमिस करते की मी नेहमी खुश राहील आणि मला जेव्हा वाटलं की मी आता अक्षयना विसरू शकते आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत सुखी संसार करू शकते तेव्हा मी नक्की लग्न करेन. त्यावर रमाकांतराव आणि अक्षयला विसरू शकली नाही तर लग्न नाही करणार का? त्यावर संध्या पप्पा मी प्रॉमिस करते की मी अक्षयला विसरायचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेन. त्यावर रमाकांतराव बोलतात ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास करतो. त्यानंतर संध्या आणि मीनू दोघेही पप्पाला मिठाई भरून राखी बांधतात. पप्पा पण संध्याच्या प्रॉमिस खुश होतात आणि दोघेही मुलींना मायेने आपल्या मिठीत भरतात. संध्या ह्या क्षणाचे मोबाईलमध्ये काही फोटो घेते आणि व्हॉट्सॲपवर स्टेटसला ठेवते. दुपारी अक्षय ब्रेकमध्ये मोबाईल बघतो तर त्याला संध्याचे स्टेटस दिसतात. बऱ्याच फोटो टाकल्या होत्या आणि त्या फोटोत ती खूप खुश दिसत होती. पप्पांसोबत पण तिची आणि मीनूची फोटो होती. फोटोत तर तिघेही खूप खुश दिसत होते. ते फोटो बघून अक्षयला बरे वाटते. चला म्हणजे पप्पांचा राग निवळला तर. संध्या पण घरच्यांसोबत खुश दिसत आहे म्हणजे आता ती सुद्धा रिलॅक्स होईल. खूप उदास राहत होती. बरं झालं घरी गेली तर थोडा मूड तरी फ्रेश झाला तिचा. मी जाऊ का तिकडे संध्याला आणायला? नको नको, तिला तिच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू दे. तिला वाटेल तेव्हा येईल. मी आणायला गेलो तर तिला असे वाटेल की घरी स्वयंपाकासाठी तिला बोलवत आहे. त्यापेक्षा तिला यायचंय तर ती फोन करेल. 2 दिवसांनी मंगलताई संध्याला फोन करतात. संध्या नुकतीच आंघोळ करून केस पुसत होती की फोन बघून ती रिसीव्ह करते. हॅलो आई, बोला ना. त्यावर मंगलताई कशी आहेस तू आणि तुझे पप्पा मम्मी कसे आहे? त्यावर संध्या आई अगदी मजेत आहे आणि मी सुद्धा. मंगलताई चिंतेने राग गेला का ग त्यांचा? त्यावर संध्या आई मी मुलगी आहे त्यांची, तीही लाडाची, किती दिवस राग धरतील, गेला त्यांचा राग आता. त्यावर मंगलताई बरं झालं बाई, बरं मी फोन यासाठी केला की तू आता लवकर घरी ये. अगं फक्त 10 दिवस आहे हरतालिकेला, तुला गौर पेरायची आहे, पूजा करायची आहे, तेव्हा लवकर घरी ये. आणि हो माझ्यासाठी तूच माझी सून आहे तेव्हा ह्या सगळ्या अपेक्षा मी तुझ्याकडूनच करेन. त्या ॲनाटॅनाला करायची असेल पूजा तर करेल नाहीतर नाही. मी तिला काहीही म्हणणार नाही. तू सांग कधी येते? संध्या विचार करीत बापरे, घरी यायचे म्हणजे पप्पांना विचारावं लागेल, ते जाऊ देतील का? काहीतरी करावंच लागेल. तसंही किती दिवस झाले मी अक्षयना बघितलं नाही. आठवण पण येते त्यांची. पण लगेच दुसरं पण मन विरोध करीत असतं. संध्या तू पप्पांना वचन दिलं आहे की तू अक्षयना विसरशील म्हणून. मग आता त्यांच्या ओढीने पुन्हा तिकडे जाशील. तिकडे गेली की अक्षयला विसरणं जड होईल. त्यापेक्षा त्यांच्या दूरच राहा. पण मी अजूनही त्यांची पत्नी आहे. अजून आमचा डिवोर्स कुठे झाला? मग मला ते सर्व रीतिरिवाज करायला पाहिजे. इकडे मंगलताई संध्या संध्या हॅलो हॅलो, अगं माझा आवाज येत आहे? त्याने संध्या हो हो येत आहे. त्यावर संध्या आई मी पप्पांना विचारते आणि मग येते तिकडे. त्यावर मंगलताई बरं सांग मग तसं. रात्री जेवण करताना संध्या पप्पांचा मूड ठीक आहे बघून पप्पा मी घरी जाईल म्हणते. पप्पा जेवण करता करता कशाला? त्यावर संध्या लगेच पप्पा ते माझं घर आहे, मला जायला पाहिजे. आता सण चालू झाले, मी त्या घरची सून आहे तर ते करावेच लागतील ना मला. पप्पा शांतपणे, काही आवश्यकता नाही, ती करेल त्यांची बायको. त्यावर आजी रमाकांता जाऊ दे तिला, सून आहे ती घरची, तिचं कर्तव्य तिला करू दे, तू उगा तिच्या आड येऊ नको. पप्पा चिडून अगं पण आजी त्याला थांबवत जाऊ दे, तिची इच्छा पण आहे ना, मग तिला तिच्या मनाचं करू दे. पण फोन करीत जा घरी आणि काही झालं तरी इकडे लगेच सांगायचं संध्या. त्यावर संध्या खुश होत हो पप्पा. पप्पा नाईलाजाने ठीक आहे जा. त्यावर संध्या घरी येते तर सगळ्यांना खूप आनंद होतो. मंगलताई आणि मंगेशराव तर तिलाच मान द्यायचे, पण अक्षय सुद्धा तिला घरी बघून खुश होतो. तर ॲनाला यासाठी बरे वाटते. एकतर ते बेचव जेवण करून ती कंटाळली होती. त्यात आईचे रोज कशा ना कशावरून टोमणे मिळायचे. निदान आता तरी ते कमी होतील म्हणून तिला खूप आनंद होतो. मंगलताई आणि संध्या दोघेही आपापली गौर पेरतात. संध्या ॲनाला सांगते पण नेहमीप्रमाणे ती ऑफिसचा बहाणा करते आणि त्यात इंटरेस्ट घेत नाही. हरतालिकेचा दिवस येतो, सगळे नाश्त्याला बसतात. त्यावर अक्षय विचारतो आई संध्या तुम्ही दोघं नाश्ता नाही करीत? त्यावर मंगलताई अरे आज हरतालिकेचा उपवास आहे ना तिला आणि मला. अक्षय ॲनाकडे बघून ॲना तू नाही करत ही पूजा? तू उपवास नाही केला?
यांना गोंधळून, अरे आज एक मीटिंग आहे ना म्हणून मला सुट्टी नाही मिळाली. संध्या शॉक होऊन बघतच राहते, कारण तिने तिला सरळ मला यात इंटरेस्ट नाही म्हणून सांगितले होते आणि आता अक्षयला ती खोटं कारण देत होती. त्यावर अक्षय, ठीक आहे पण तू उपवास तर करू शकते ना, यांना विचार करीत. हो उपवास आहे ना मला. त्यावर अक्षय, मग डायनिंग टेबलवर काय करीत आहे, यांना अडखळत. ते मी पाणी पिण्यासाठी बसली. जीवावर येऊन यांना नाश्ता न करता पाणी पिते आणि डबा न घेताच निघते. तर संध्या मागून, यांना तुला भूक लागली तर तू फ्रुट्स खाऊ शकते. पण यांनाला चिड आलेली असते, पण तसं न दाखविता ओ थँक्स. सकाळी सगळ्या बायका मिळून हरतालिकेची एकत्र पूजा करतात. संध्या आणि मंगलताई त्यावर फळं फुलं 16 प्रकारच्या वनस्पती वाहून पूजा आटपून ती गौरी पूजा घरात नीट सजवून ठेवतात. सायंकाळी एरियातील बाया हळदी कुंकवाला घरी येतात. त्यावेळी अक्षयसुद्धा घरी आलेला असतो. संध्या छान पैठणी घालून, नाकात नथ घालून, केसात गजरा माळून तयार झालेली असते. तशा सगळ्याच बायका नटून थटून आलेल्या असतात. संध्या त्यांना हळदी कुंकू लावित असते की इतक्यात ट्राउझर आणि कोट घातलेली ॲना आत येते. बायांमध्ये आईसोबत असलेली मोहिनी त्यांना बघून, वहिनी तुम्ही नाही करत ही पूजा. ॲना उसने स्माईल चेहऱ्यावर आणि, ते आम्हाला प्रत्येक सणाला सुट्टी नाही मिळत ना, माझे काम खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं आहे. मी लोन डिपार्टमेंटची हेड आहे, त्यामुळे मला जास्त सुट्ट्या घेता येत नाही. संध्या कुंकू लावता लावता, पण तिने उपवास केला आहे. लगेच ॲनाला ठसका बसतो, पण तिच्याकडे संशयाने बघत, मोहिनी वहिनी यांनी उपवास केला कसं शक्य आहे. मी दुपारी मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये गेली होती तेव्हा ॲना वहिनी एका मैत्रिणीसोबत चिकन बिर्याणी खात होत्या. ॲनाला पुन्हा एकदा ठसका बसतो. ती सगळ्यांकडे बघून एक्सक्यूज मी म्हणत धावत रूममध्ये निघून जाते. इकडे मंगलताई आणि संध्या शॉक होतात, तर अक्षयचा राग डोक्यातच जातो. मंगलताई, संध्या, बाया आपला हळदीकुंकवाचा कार्यक्रम आटपून निघून जातात. त्यावर मंगलताई, बघितलं संध्या, उपवास फक्त आपल्याला सांगण्यासाठी करायचा आणि हॉटेलमध्ये जाऊन हादळायचं नव्हता करायचं तर कशाला खोटं बोलावं, आम्ही का जबरदस्ती केली होती. संध्या त्यावर जास्त मनावर न घेता, कदाचित विसरली असेल. मंगलताई थोड्या खुश होत मनात, बरं झालं तिने उपवास नाही केला आणि पूजा पण नाही केली. आता अक्षयला कळेल की त्याने ख्रिश्चन मुलगी बायको करून किती मोठी चूक केली. इकडे अक्षय रूममध्ये येत चिडून, ॲना तुला उपवास करायचा नव्हता तर खोटं कशाला सांगितलं की उपवास केलाय म्हणून. त्यावर ॲना वैतागून, प्लीज अक्षय, इट्स हॅपन बाय मिस्टेक. आता मात्र अक्षय चिडून, तुला ही एक नॉर्मल गोष्ट वाटते. अगं आज खरी पूजा होती, तू उपवास तर केलाच नाही पण उलट नॉनव्हेज. त्यावर ॲना चिडून, ओ तर तुझं ऑब्जेक्शन माझ्या नॉनव्हेज खाण्यावर आहे, राईट. सी अक्षय, मी नॉनव्हेज शिवाय जगू शकत नाही आणि तुला हे माहिती आहे. त्यावर अक्षय सुद्धा चिडून, मी तुझ्या खाण्यावर बंदी नाही घातली, पण दिवस मास तर पाळू शकते ना. आणि आज खरी पूजा आहे, तू उपवास केला हे माहिती असूनही तू नॉनव्हेज खाल्लं. त्यावर ॲना रागाने, एकदा सांगितलं ना तुला बाय मिस्टेक झालं म्हणून, ते उपवासाचं माझ्या लक्षातच नाही राहिलं. त्यावर अक्षय रागाने, ओ रिअली ॲना, तुझ्या लक्षात नाही राहिलं. दी ग्रेट हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ लोन मिस ॲना सगळं परफेक्ट करते, सगळं लक्षात ठेवून काम करते, ती उपवास विसरली. त्यावर ॲना चिडून, तुला म्हणायचे काय आहे, मी जाणून केलं हे. त्यावर अक्षय पण तिला डोळ्यात बघत, एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे. तुला आमच्या संस्कृतीचा रिस्पेक्ट नाही, तुला ती पूजा करायचीच नव्हती म्हणून सुट्टी न मिळाल्याचा बहाणा केला, बरोबर ना. ॲना सुद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून, अरे तुमच्यात एव्हरी मंथ एव्हरी वीक काही ना काही सण असतातच, ऑफिस काय प्रत्येक सणाला सुट्टी देणार का. अशाने घरीच बसा म्हणतील, जे सण समारंभ आहेत ते ना घरी बसणाऱ्या रिकामी बायकांचे काम आहे, कळलं. त्यावर अक्षय चिडून, ज्यांना करायचं आहे ते कसेही करतात, अनेक बाया जॉब करतात आणि जॉब करून आपले सण सुद्धा करतात. खोटं वाटत असेल तर तुझ्या ऑफिसमधल्या लेडीजना विचार हवं तर. आणि हो, यानंतर उगाच उपवास करायचं नाटक करू नको. एवढं बोलून तो ताड खाली निघून जातो. खाली संध्या डायनिंगवर जेवण वाढीत असते. एक एक करून सगळे येऊन बसतात. अक्षय सुद्धा मुकाट्याने येऊन बसतो. वर जो वाद झाला होता तो खाली सगळ्यांना ऐकू आला होता, पण आपण तो ऐकलाच नाही या भावाने सगळे वावरत होते. संध्या ॲनाला फोन लावून जेवायला बोलवते, पण ती रागात माझं जेवण झालं असं सांगते. त्यावर संध्या पण जास्त विचार न करता जेवायला बसते. संध्या पण रागात असल्यामुळे तिला बोलवत नाही.
आज उपवास सोडणार असल्यामुळे जेवणात पुरणपोळी, भाजी, कढी भात, वरण भाजी, कोशिंबीर असा मेनू असतो. सगळे आनंदाने जेवण करतात वर ॲनाचा राग वाढतच जातो. तिला अपेक्षा होती की अक्षय तिला जेवायला बोलवायला येईल, पण तो तिचा विचार न करता एका छोट्याशा कारणासाठी रागवला आणि तिला एकटं टाकून तो आपल्या फॅमिलीसोबत जेवण करतो हे बघून तिचा राग अजूनच जास्त वाढतो. आणि ती काहीही विचार न करता आपली बॅग भरते आईकडे जाण्यासाठी. मनात विचार करीत, आता बघ तू कितीही सॉरी म्हटलंस तरी मी परत येणार नाही. एका छोट्या गोष्टीवर तू इतका बोलला, मला माझ्यावर अविश्वास दाखवला. नव्हती करायची मला पूजा, मुळात मला यात काही इंटरेस्टच नाही, तर मी का करू पूजा? आणि यातलं काही कळत पण नाही मला. आता विसरली मी उपवास केल्याचं, तर एवढं मोठं पाप केलं का? आणि नॉनव्हेज तर माझं रुटीन जेवण आहे, त्यात इतकं काय चिडायचं? आज का खाल्ले? आज हे आहे तर उद्या ते आहे तर परवा अजून काहीतरी असणार. यांचं ना नेहमी चालूच असतं काही ना काही. आमचं बरं आहे, इयरमध्ये 3 फेस्टिवल आणि त्यात नो फास्ट नो रेस्ट्रिक्शन. ॲना आपली बॅग घेऊन खाली येते. तिला बघून अक्षयच्या डोक्यावर आट्या येतात. मंगेशराव बघून न बघितल्यासारखं करतात. संध्या शॉक होऊन तिला बघते तर मंगलताई मनात खुश होते. त्यावर संध्या, ॲना एवढी रात्री कुठे चालली? ॲना रागाने, मम्माकडे. संध्या त्यावर काही माहीत नसल्यासारखं करीत अशी अचानक. ॲना त्यावर काहीच प्रत्युत्तर देत नाही. ती बघते अक्षय बघून पण काही बोलत नाही. उलट त्याचं तो जेवण करीत आहे ते बघून तिला अजूनच जास्त राग येतो. ती ताड करीत दारापर्यंत जाते तर मागून तिचा हात पकडत अक्षय रागाने, कुठे चालली एवढ्या रात्री? चल मुकाट्याने आत हो. अक्षयचे अजूनही रागात बोलणे बघून, हा मला सॉरी म्हणायचं सोडून रागाने आत हो म्हणत आहे. हा असा कसा वागू शकतो? आधी तर मला थोडा जरी राग आला तर माझ्या मागे पुढे करायचा, मला मनवण्यासाठी काय काय नाही करायचा. आणि आता लग्न झालं तर टोटली चेंज झाला हा. त्यावर ॲना, अक्षय मला सवय आहे रात्री बाहेर जायची, सो प्लीज डोंट डू इट. त्यावर अक्षय रागाने लाल होत, तुला जरी सवय असली तरी या घरच्या सुना रात्री अपरात्री बाहेर जात नाही, हो आत. असं म्हणत तो तिचा हात घट्ट पकडत तिला जवळजवळ ओढतच घरात घेऊन येतो. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, असे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.